प्लॅटफॉर्म आहे फक्त टोटली डेडिकेटेड टू मराठी अल्ट्रा झकास. तर त्याच्याकरता आम्ही पुष्कळशी प्रोग्राम बनवतो आहे, पुष्कळशी गाणी बनवतो आहे, म्युझिकमध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणावर येतो आहे. तर आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे आणि मला असं वाटतं की काम सुरू झालं की मग नाही म्हणता येत नाही. तर ही जुनी ट्रिक आहे. तर ते म्हणले नाही नाही तसं काही नाही आहे खरंच, आणि खरंच त्यांनी तसं करून दाखवलं. आणि मग त्यामुळं अतिशय वेगळ्या टेक्निकनी त्यांनी ही फिल्म बनवलेली आहे. आता हा विषय काही मला नवीन नाही. मी फार अनेक वर्षांपूर्वी पटेलांनी सिंहासन नावाचा सिनेमा केला होता, त्यातही काम केलेलं आहे. नंतर आत्ताच रानबाजार नावाची सिरीज झाली होती. पण प्रत्येक वेळेला चाल कशी खेळली जाते की त्या काळावर आणि त्या काळात असलेले नट कोण आहेत, नट म्हणजे राजकारणी नट कोण आहेत याच्यावर ठरतं. आणि त्या दृष्टिकोनातून या चित्रपटाची जी कॉम्प्लेक्सिटी आहे ही आत्ता सांगून करणार. त्याच्याकरता चित्रपट बघायला लागेल. आणि माझ्याबरोबर अतिशय माझ्या परिचयाचं चांगलं, त्यामुळं असं काही नवखं कोणी नव्हतं. तेजू काय, हा काय, गिरीश काय, समीर, हे सगळे माझ्या ओळखीचे होते, भार्गवी वगैरे. आणि त्यामुळे वी ऑल एन्जॉयड टुगेदर. काही वेळा रात्री खूप उशीर व्हायचा, पण ओव्हरऑल इट वॉज फन डुईंग दिस फिल्म. इरावती कशी, लोकशाहीमध्ये इरावती कशी पाहायला मिळणार आहे मला? ठाम खंबीर एक वेगळी भूमिका आहे आणि पॉलिटिक्सशी रिलेटेड मला वाटतं पहिलाच सिनेमा आहे माझा. आणि या जे आपण म्हणजे ह्या सिनेमाबद्दल बोलायला सुरुवात केल्यावर आपण पॉलिटिक्स या शब्दाने सुरुवात करतो. तर इरावती ही तिच्या आईबरोबर आणि कुठेतरी तिच्या आईच्या तत्वाने चालणारी मुलगी आहे, जी बाई राजकारणामध्ये बिलीव्ह न करणारी आहे, प्युअरली समाजसेवा करायची आणि राजकारणाच्या कुठेही रही आपल्या जवळपास फिरकला नाही पाहिजे. आणि या संस्कारात तिची मुलगी वाढली आहे, त्यामुळे पॉलिटिक्सपासून खूप लांब आहेत या मायलेकी. पण यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडते की ज्यामुळे कदाचित तिला ह्या पॉलिटिक्समध्ये एंटर करावं लागणार आहे. आणि तो जिस्ट आहे ह्या सिनेमाचा. त्यामुळे सिनेमाबद्दल फार नाही सांगणार. सिनेमाचं ट्रेलर बघून ॲक्च्युली मीही आता पहिल्यांदाच पाहिला तुमच्या सगळ्यांबरोबर, त्यामुळे ती उत्सुकता जी आहे ती टिकून राहू दे. पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली आणि आयुष्यातला वेगळा एक्सपिरियन्स होता हा. कारण आत्ता काकांनी सांगितलं तसं संजय अमर या डिरेक्टरनी भेटल्यावर असं सांगितलं की तुम्हाला मेन कॅरेक्टर्स जी आहेत आपली त्यातलं एक महत्त्वाची भूमिका तुमची आहे. आणि ओके बरं, शूटिंगचे किती दिवस? 3 किंवा 4 दिवस. तर माझं असं झालं ओके, सिनेमा किती दिवसात शूट होणार आहे? 5 दिवसात. त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खरंच कुतूहल होता सेटवर येईपर्यंत की एक दिग्दर्शक इतक्या जास्त कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्ही या सिनेमामधल्या कलाकारांची यादी काही नव्याने सांगायला नको. इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी त्या माणसावर विश्वास ठेवावा आणि ह्या सिनेमासाठी हो म्हणावं म्हटल्यावर डेफिनेटली ते आत्ता इथे नाही आहेत आपल्याबरोबर, दुसऱ्या सिनेमाचं शूट करतायत म्हणून. पण मगाशी सुशील सर म्हणाले तसं की त्यांच्या त्या शब्दांवर विश्वास ठेवून इथल्या प्रत्येक कलाकाराने यसा सिनेमा घेतला आणि प्रत्येकाला हा अनुभव घ्यायची इच्छा होते की 5 दिवसात किंवा 6 दिवसात एक पूर्ण मोठाच्या मोठा अखंड सिनेमा कसा होऊ शकतो. आणि ते त्यांनी करून दाखवलं. नाईट शिफ्ट होत्या, थोडा शूटिंग वाढलं आणि एक चांगला सिनेमा आज तुमच्या भेटीला, एक आगळा वेगळा प्रयोग तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण छान लक्ष देऊया आणि बघा कसा वाटतोय सिनेमा.
आम्ही पडद्यावर आत्ता जेव्हा पाहिलं तेव्हा महाभारताचा उल्लेख झाला आणि महाभारतामध्ये सगळीच पात्र तितकीच महत्त्वाची होती, प्रत्येकाची अशी ठरलेली भूमिका होती. आता बरेच जण या चित्रपटामध्ये काम करतायत, ते आत्ता नाही आहेत आपल्यामध्ये, म्हणजे आलेले नाही आहेत. डॉक्टर गिरीश ओक आहेत, भार्गवी चिरमुले आहे, अंकित मोहन आहेत, अजिता कुलकर्णी आहेत किंवा शंतनू मोघे आहेत, समीर धर्माधिकारी सर आहेत. तर या सगळ्यांबद्दल काय सांगशील, कारण ते आज उपस्थित नाही तर त्यांची प्रतिनिधी म्हणून या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव. नाही, मला विचारशील तर कसं आहे ना, आपल्या करिअरमध्ये इतक्या सिनियर मोस्ट ऍक्टर्स बरोबर काम करायला मिळणं ही आमचा CV असतो हा. त्यामुळे मी मोहन काकांबरोबर काम करू शकले, मला आज या इतकी तुझी नावं घेतलीस, या सगळ्यांबरोबर आज काम करता आलं, त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आय फील फॉर्च्युनेट की या सिनेमाचा आपल्याला भाग होता आलं, इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करता आला, त्याचा आनंद आहे. आणि खरंच कलाकारांची इतकी सुंदर ह्या सिनेमामध्ये मला वाटतं भट्टी जमून आली आहे आणि प्रत्येकाने त्यांचा रोल इतका सुंदर पद्धतीने निभावला आहे. बाकी कामाबद्दल कोणाच्या काही बोलावं एवढं तर म्हणजे माझीच पात्रता नाही, त्याबद्दल मी काय बोलावं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत त्यांची कामं. पण खूप सुंदर टीम आणि आणखी एक 10 वर्षांनी मागे वळून पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात वाव, इतक्या मोठ्या कलाकारांच्या सिनेमामध्ये आपणही होतो हे सांगायला छान वाटेल मला. गमतीची गोष्ट अशी आहे, काश्मीरमधला एक मुलगा येतो आणि इथं मराठी फिल्म करतो, संजय अमर. म्हणजे पहिल्यांदा माझा विश्वास बसला नाही. तो आणि त्याचा असिस्टंट माणिक कौल, हे दोघेही काश्मीरचे आहेत, पण चोख माहिती, म्हणजे मराठी लोक करत नाहीत. मराठी येत नाही फार, मला फार कौतुक वाटलं त्याचं. त्यामुळं आणि ही म्हणली तसं त्यांच्याबरोबर मी 2 पिक्चर ऑलरेडी केले, म्हणजे हा एक लोकशाही एक ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे भागूबाईंतून, आणखीन आता 3रं शूट करतात. त्यांची एक स्पेशालिटी आहे आर्टिस्ट बरोबर, कोणाकडे जातील कितने दिन का काम है, 3-4 दिन में हो जाएगा, शूटिंग कितने दिन में होगी, 5 दिन में हो जाएगी. त्यांचं सोडून मग दुसऱ्याकडे जातात, कितने दिन का काम है, 3-4 दिन का काम है, 5 दिन. आणि त्यांची म्हणजे ते जे निपटवतात ना, त्यांचं त्या आर्टिस्टचं काम बरोबर त्या 3-4 दिवसामध्ये निघून जाईल. हा चला भाई तुमचं झालं, आता दुसऱ्याकडे जातील. म्हणजे त्यांची शूट असेल 15-20 दिवसाची, सगळ्यांना सांगतील हेच 4 दिवसात कम्प्लीट होईल, 5 दिवसात कम्प्लीट होईल, 3 दिवसात कम्प्लीट होईल. आणि याचप्रमाणे मला वाटतं सगळ्यांना आपल्याला सुद्धा 5 दिवस त्यांनी घेतले, यांना 3 दिवस घेतले, असे सगळ्यांकडून वेगळे कारण. आणि तोच हा जो प्रयत्न आहे हा तोच आहे की आजकाल राजकारण चालू आहे, तर राजकारण जेव्हा दुसरी लाट चालेल त्यावेळेला दुसरी लाट. अयोध्या झालेला आहे, अयोध्यावर सुद्धा बघूया काही करता येईल, लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे. मराठी चित्रपटाचे शूटिंग वगैरे हल्ली फॉरेन लोकेशन्स वर करतात, तर आपण पण असे करणार? माझी इच्छा आहे की मॅक्सिमम शूटिंग आपल्या भारतात व्हायला पाहिजे, कारण भारतात पुष्कळसे लोकेशन आहे. पण जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट डिमांड करत असेल की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला शूटिंग करायची आहे, तर त्याच्यात काही हरकत नाही. पण आपल्या इथे एवढे चांगले लोकेशन्स आहे, अनएक्सप्लॉयटेड लोकेशन जे आपण म्हणतो, ते अनएक्सप्लॉयटेड लोकेशन्स एवढे आहेत. कोणाला माहिती होतं ते आता मालदीवच्या बाजूलाची एक दुसरी जागा आहे जी आपल्या भारतात आहे आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं. तर अशा प्रकारचे लोकेशन्स फार इथे आहेत. तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की भारतात शूटिंग होईल आणि एखाद्या सब्जेक्टची डिमांड असेल तर ते ऐकू. आकाशी सर, हल्ली FTI मध्ये जे घडलं त्याच्यावर काय भाष्य करणार आपण? कशाला भाष्य करू? नाही, आपण पण डीन होता ना FTI, त्याला 25 वर्ष तरी पण सिनियर म्हणून काय भाष्य करत? खरं तर मी काही करणार नाही भाष्य. त्याचं कारण काय आहे, तुम्हाला गेले अनेक वर्षे FTI त्यातले संप मुलं याच्याबद्दल तुम्ही मीडियाने इतकं छापलेलं आहे की त्यात मी काय बोलायचं. मला असं वाटतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेबद्दल असं कुठे मीडियामध्ये येणं हे मला आवडणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे?
मेरा सवाल कंपोजर्स से है मैम आपसे। गाने हमने सुने अभी आपकी ज़बान से भी। कहीं ना कहीं गाने बढ़िया है ही है, लेकिन ये एक सफ़र जो स्टार्ट किया था साथ में, और ये अकेलापन कितना तकलीफ़देह था, क्योंकि हम काफ़ी इमोशनल देखे, लेकिन कितना मुश्किल रहा, क्योंकि पर्सनल और प्रोफेशनल दोनों तरीके से आपको काफ़ी टेंशन हुआ। इस बारे में जानना चाहूँ कितने गाने हैं ये फिल्म? ये फिल्म में 3 गाने हैं। जैसे कि आप लोगों ने सुना ओ भाऊ, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सत्या रे जो एक रोमांटिक ट्रैक है। तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूज़िक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका था। सो वी लॉस्ट हिम इन अगस्त 28। तो ये सारी चीज़ें हो चुकी थी, तो ये तो कंप्लीट एक प्रोजेक्ट था। बस इसकी जो फार वेगळ्या गोष्टी असतात आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते, पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो, त्यामुळे त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते. सो या तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जींना एक्सपेक्टेड होतं त्याप्रमाणे मी काम करत गेले. थँक्यू. ॲज अन ॲक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. हे हिने फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितलं. काय आहे, तांत्रिक विचार हल्ली फार करून ॲक्टिंग करणारी एक जमात आली, आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे जो पूर्वी नव्हता आत्ता आहे. शॉट झाला की सगळे कलाकार शॉट बघायला जातात. मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही, ते ज्याचं काम आहे तोनी बघावं. आणि आत्ता या सिनेमात हे महत्त्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ॲक्टिंग करणार असं नाही चालणार. सो यू डोंट ॲक्ट फॉर द कॅमेरा, यू ॲक्ट फॉर द फिल्म. हे फार महत्त्वाचं असतं. आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचं म्हटलं, काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजुती आहेत म्हणून मी सांगतो ॲक्टिंगबद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काही लोकांसाठी गायला पाहिजे असं नाही, पण तुम्ही